सध्या सगळीकडे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे, ज्यामुळे लोकांचा जीव धोक्यात आला आहे। म्हणूनच महाराष्ट्र सरकारने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून एक मोठा निर्णय घेतला आहे। काय आहे हा नवीन निर्णय हे जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता यापुढे मोकळ्या जागेत भटक्या कुत्र्यांना खायला दिल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांना कुत्रे पकडण्याची नियमित मोहीम, त्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे। तसेच ज्या भागात हे कुत्रे सोडले जातील किंवा पुनर्वसित केले जातील त्याची संपूर्ण नोंद ठेवणे बंधनकारक असेल। यापुढे भटक्या कुत्र्यांच्या खाण्याच्या जागाही निश्चित केल्या जाणार आहेत आणि कोणीही वाटेल तिथे खायला देताना आढळल्यास त्यांच्यावर सरळ कारवाई होणार आहे। याशिवाय भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कोणी जखमी झाल्यास उपचारासाठी रुग्णालयांमध्ये अँटीरेबीज लस आणि इम्युनोग्लोब्युलिनची पुरेसा साठा ठेवणे अनिवार्य आहे। महाराष्ट्रात ही समस्या खूप गंभीर आहे, कारण राज्यात 2022 ते 2024 दरम्यान तब्बल 13.5 लाख लोकांना कुत्रे चावण्याच्या घटना आणि 100 मृत्यू नोंदवले गेले आहेत। मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगरमध्ये तर या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। मग तुम्हाला काय वाटतं, या नव्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळेल का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा।